आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच वर्ध्यामधून एक महत्त्वाची बातमी आहे। 12 वर्षीय चिमुरडीच्या हत्या प्रकरणातील आरोपीला आता ताब्यात घेण्यात आलाय। शेजारीच शेतामध्ये काम करणारा शेतमजूरच आरोपी निघालाय। 30 वर्षांचा राहुल मडावी हा आरोपी आहे। संशयित म्हणून त्याला ताब्यात घेतलेल्या तिघांपैकीच आरोपी निघाल्याचं आता निष्पन्न झालंय। वर्ध्यामधील या घटनेनं मोठं राजकारण देखील तापलेलं होतं आणि त्यानंतर आता मुख्य आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। वर्ध्यामधील 12 वर्षीय चिमुरडीच्या हत्या प्रकरणामधील आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय। शेजारी शेतामध्ये काम करणारा शेतमजूरच या प्रकरणातला आरोपी निघालाय। राहुल मडावी असं या आरोपीचं नाव आहे। तो 30 वर्षांचा आहे आणि त्यानंच हे कृत्य केलंय। या नराधमाला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी आता ग्रामस्थ करतायत। काल सावंगी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रोठा गावामध्ये एक अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी घटना घडली होती। त्या गुन्ह्याच्या संदर्भाने सावंगी पोलीस स्टेशनमध्ये BNS कलम 103(1), 65(1), 66, 332B, पॉक्सो कलम 4 आणि 6 अन्वये गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी राहुल राजू मडावी राहणार रोठा याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास SDPO वर्धा सिटी यांचे नेतृत्वाखाली विशेष तपास पथक याचा तपास करत आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी निलेश बंगाळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। निलेश, वातावरण चांगलंच तापलेलं होतं या प्रकरणामध्ये आणि आता शेजारच्या शेतामध्ये काम करणारा शेतमजूरच या प्रकरणातला आरोपी निघालाय। नक्कीच आपण जर बघितलं तर आज सकाळपासूनच म्हणजे रात्रीपासूनच अगदी आपण म्हणायला हरकत नाही, रात्रीपासूनच या विषयाचं वातावरण अगदी तापलेलं होतं आणि आजच दिवसभर नागरिकांनी संतप्तपणे जमाव म्हणजे त्या रुग्णालयातच ताबा धरून बसलेले होते आणि ते रुग्णवाहिकाच बाहेर येऊ देत नव्हते। मोठ्या प्रयत्नानंतर आमदार, खासदार आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीनंतर तो अखेर वाद निवडला आहे। आता 7 वाजता पोलीस अधीक्षक वर्धा सौरभ अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे। यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणावर पोलीस यंत्रणा कामी लागल्या होत्या। गृहराज्यमंत्री पंकज भोयर स्वतः या गोष्टीकडे सगळं लक्ष देऊन होते। त्यांनी अखेर 12 वर्षीय या हत्या प्रकरणी बालिकेच्या हत्या प्रकरणी एका आरोपीला अटक केलेली आहे। राहुल मडावी असं त्याचं नाव आहे आणि तो शेजारी शेतात काम करणारा असल्याचं त्या पोलिसांनी सांगितलेलं आहे। खरं म्हणजे हा जो आरोपी आहे हा नेहमी या पीडितेच्या घरी ये जा करत होता असं सुद्धा पोलिसांनी सांगितलेलं आहे आणि रात्रीच त्याला 3 आरोपीचे संशयित ताब्यात घेतले, त्याच्यात हा पण होता आणि चौकशी त्याचा सहभाग त्याच्यामध्ये निष्पन्न झाल्यामुळे त्याला आता अटक करण्यात आलेली आहे आणि अजूनही पोलीस वेगवेगळ्या अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहे। तो त्याच्यावर अत्याचार झाला होता का हे आता वैद्यकीय अहवालानंतरच माहिती पडणार आहे, परंतु या घटनेने शहर आणि इतर राज्य मात्र हादरलेलं होतं हे नक्कीच निलेश, पण गेल्या काही तासांपासून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर देखील वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं। सध्या काय परिस्थिती आहे? सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। पोलीस यंत्रणा अत्यंत प्रभावशालीपणे काम करत आहे। रस्त्यावर पोलीस लक्ष ठेवून आहे आणि ज्या ठिकाणी हे सगळं वातावरण तापलेलं होतं त्या ठिकाणी आता गर्दी मावळू लागलेली आहे। आता प्रकरण शांत आहे। नक्कीच निलेश, धन्यवाद या माहितीसाठी।